Good morning, friends. Today we are going to switch on our lecture. In this lecture, we discuss about the syllabus of GST. या लेक्चरमध्ये आपण जो काही GSTचा सिलेबस आहे तो या ठिकाणी आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी आपला जे काही सिलेबस आहे GST अकाउंटिंगचा तो GST अकाउंटिंगचा आपण सिलेबस काय आहे, या ठिकाणी त्याचे मार्क्स किती आहेत, त्याच्यानुसार या ठिकाणी आपल्याला जीएसटी अकाउंटिंग मध्ये काय अभ्यासायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टोटली जीएसटी अकाउंटिंगचा 100 मार्काचा पेपर या ठिकाणी तुम्हाला आहे. या 100 मार्काच्या पेपरमध्ये 80 मार्क थेरॉटिकली आहेत आणि 20 मार्क हे सेशनल आहेत. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल याचं काय जे आहे ते या ठिकाणी द्यावं लागेल. या ठिकाणी जीएसटी अकाउंटिंग फर्स्ट मध्ये तुम्हाला एकूण 6 चॅप्टर दिलेले आहेत. 6 चॅप्टर त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर या ठिकाणी दिलेला आहे इंट्रोडक्शन, ओव्हरव्ह्यूज अँड इव्हॅल्युएशन ऑफ जीएसटी. दिसतो या ठिकाणी आपल्याला व्हॉट इज मीन बाय GST and how to develop the GST or how evaluate the GST concept or goods and service tax concept. त्याच्यामध्ये आपल्याला indirect tax structure in India, difference between direct and indirect tax. या indirect tax चं भारतामध्ये किंवा भारतीय स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण पहिल्या युनिटमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, नेमकं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स चे की कन्सेप्ट कोणकोणते आहेत. आता जीएसटी मध्ये बऱ्याच की कन्सेप्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपल्याला पाहणं गरजेचंच आहे. ते कोणकोणत्या कन्सेप्ट आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, मीनिंग ऑफ टर्म यूज्ड इन जीएसटी अँड जीएसटी काउन्सिल. या ठिकाणी जीएसटी मध्ये काही कन्सेप्ट दिलेले आहेत, काही टर्म्स दिलेले आहेत, त्याच्या डेफिनेशन काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर जीएसटी काउन्सिल, जे की जीएसटी काउन्सिल आहे ते जीएसटी काउन्सिल कशा पद्धतीनं जीएसटी काउन्सिल स्थापित झालेली आहे किंवा जीएसटी काउन्सिल मध्ये किती मेंबर आहेत, त्याचं कामकाज काय आहे, जीएसटी काउन्सिल काय करते हे आपल्याला या ठिकाणी फर्स्ट युनिट मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर लास्ट आहे टॅक्सेस अंडर जीएसटी सेज. आता जीएसटी अंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे टॅक्सेस आहेत, त्याचा स्लॅब काय आहे, कोणत्या वस्तूला किती प्रमाणामध्ये टॅक्स आहे आणि त्याच्यावर सेल्स किती आहे तो आपण या ठिकाणी पहिल्या युनिट मध्ये पाहणार आहोत. थोडक्यामध्ये युनिट फर्स्ट मध्ये या ठिकाणी आपल्याला बेसिकली जीएसटी म्हणजे काय, जीएसटीचा अर्थ या ठिकाणी काय आहे, जीएसटी मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याचबरोबर जीएसटी मध्ये काही स्पेसिफिक कन्सेप्ट आहेत त्याच्या डेफिनेशन काय आहे, त्याचबरोबर जीएसटी साठी जो काही टॅक्स आहे, जीएसटी टॅक्स आहे या ठिकाणी किती पर्सेंट, कोणत्या वस्तूला किती पर्सेंट म्हणजे कोणत्या स्तरावर या ठिकाणी टॅक्सची रचना केलेली आहे तो आपण या ठिकाणी पहिल्या युनिट मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर युनिट नंबर सेकंड आहे रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. आता प्रत्येक व्यापाऱ्याला या ठिकाणी
एक विशिष्ट टर्नओव्हर असल्यानंतर त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरीच आहे. म्हणून या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस या ठिकाणी कशी आहे, एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या व्यापाऱ्याला जर या ठिकाणी जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रोसेस काय आहे, त्याचे रूल्स काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, हे आपण या सेकंड युनिटमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये स्पेशली या ठिकाणी थ्रेशोल्ड फॉर रजिस्ट्रेशन म्हणजे या ठिकाणी रजिस्ट्रेशनला किती प्रमाणात तुमचं टर्नओव्हर असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे हे या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर रेग्युलर टॅक्स पेअरर, कंपोजिशन टॅक्स पेअरर, कॅज्युअल टॅक्स पर्सन, नॉन रेसिडेन्शियल टॅक्सेबल पर्सन म्हणजे रेग्युलर टॅक्स पेअरर कोण आहे, त्याचबरोबर कंपोजिट टॅक्स पेअरर, कंपोजिट टॅक्स किंवा कंपोजिट जीएसटी एक स्कीम आहे, त्याच्या अंतर्गत कोणकोणते टॅक्स पेअरर येतात हे आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोणकोणते आहेत आणि नॉन रेसिडेन्शियल टॅक्सेबल कोणकोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी सेकंड युनिटमध्ये सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचंय. त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, कोणत्या व्यक्तीला किंवा कोणता व्यक्तीला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, या ठिकाणी त्याच्या संबंधित काही जीएसटी काउन्सिलने ठरवलेले जे काही नियम आहेत ते नियम आपल्याला या ठिकाणी पाहिजे. त्याचबरोबर कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस, कोणत्या केसेसमध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन जीएसटीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं हे जीएसटी काउन्सिलने ठरवून दिलेलं आहे. त्याच्यानुसार ते कोणकोणते घटक आहेत. फॉर एक्झाम्पल ई कॉमर्स, जर आपण एखाद्या ई कॉमर्सचा जर कंपनी असेल तर त्या कंपनीला कंपल्सरी त्यांचं टर्नओव्हर कितीही असो तर त्या कंपनीला रजिस्ट्रेशन करणं या ठिकाणी जीएसटी काउन्सिलच्या किंवा जीएसटी ऍक्ट नुसार या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट दिलेला आहे प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस काय आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी कोणकोणती प्रोसेस आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. आता युनिक आयडेंटिफिकेशन नंबर नेमका काय आहे, तो कशा पद्धतीने असतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे जो काही जीएसटी नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर्स फॉर्मॅट जो काही आहे तोच युनिक आयडेंटिफिकेशन नंबर्स त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्याच्यानुसार तुमचा एक जीएसटी नंबर या ठिकाणी ठरवला जातो. त्याची रचना कशी आहे हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर थर्ड युनिटमध्ये सप्लाय अंडर जीएसटी अँड व्हॅल्युएशन ऑफ सप्लाय. आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जर आपण पाहिला तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा टोटली सप्लायवरच डिपेंड आहे. एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर सप्लाय केली तर त्या ठिकाणी जीएसटी लागते. म्हणून या ठिकाणी सप्लाय, नेमकं सप्लाय म्हणजे काय, प्लेस ऑफ सप्लाय, सप्लायचं ठिकाण काय आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट अँड इंट्रास्टेट अँड इंटरस्टेट सप्लाय म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी थर्ड युनिटमध्ये पाहायचं आहे. त्याचबरोबर लेव्ही अँड कलेक्शन ऑफ आयजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी अँड यूटी जीएसटी. म्हणजे या ठिकाणी आयजीएसटी इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कुठे लागतो, म्हणजे कोणत्या व्यवहारामध्ये आयजीएसटी टॅक्स लागतो. त्याचबरोबर सीजीएसटी सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सीजीएसटी कोणत्या व्यवहारामध्ये या ठिकाणी लागू होतो. त्याचबरोबर एसजीएसटी स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कुठे अस्तित्वात येतो. त्याचबरोबर यूटी जीएसटी या ठिकाणी कुठे लागू होतो. या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी थर्ड युनिटमध्ये पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर टाइम अँड व्हॅल्युएशन ऑफ सप्लाय. आता टाइम अँड व्हॅल्युएशन ऑफ सप्लायची या ठिकाणी जीएसटी ऍक्ट मध्ये या ठिकाणी त्याची डेफिनेशन दिलेली आहे, त्याचा अर्थ सांगितलेला आहे. टाइम अँड व्हॅल्युएशन ऑफ सप्लाय नेमकं काय आहे.
ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि 4th युनिट मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट अँड टॅक्स पेमेंट अंडर जीएसटी. इनपुट टॅक्स क्रेडिट अँड टॅक्स पेमेंट अंडर जीएसटी काय आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस काय आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट करण्याची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस नेमकी काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह लिस्ट फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट काय आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट युटिलायझेशन आणि इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्सल काय आहे हे आपल्याला पाहायचंय. त्याचबरोबर पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट अँड पेनॉल्टीज, म्हणजे या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट सिस्टीम कोणती आहे, ती कशा पद्धतीने काम करते, इनपुट टॅक्स क्रेडिट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे आपल्याला 4th युनिट मध्ये या ठिकाणी पाहायचंय. त्याच्यानंतर या ठिकाणी 5th युनिट दिलेलं आहे, डॉक्युमेंट्स, अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स रिटर्न अंडर जीएसटी. हा 5th चॅप्टर हा पूर्णतः न्यूमरिकल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स इनवॉइस, क्रेडिट अँड डेबिट नोट काय आहे, त्याचबरोबर अकाउंट्स अँड अदर रेकॉर्ड्स टू बी मेंटेन, या ठिकाणी जीएसटी मध्ये कोणत्या प्रकारचे अकाउंट आपल्याला मेंटेन करावे लागतात, कोणत्या प्रकारचे रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करावे लागतात ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर टाइप्स ऑफ जीएसटी रिटर्न्स, particulars to be furnished, their due date, late filing, late fees. या ठिकाणी टाइप्स ऑफ जीएसटी रिटर्न्स, जीएसटी रिटर्न्सचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी जीएसटी रिटर्न करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या फीस आहेत, किंवा जर लेट जीएसटी रिटर्न आपण भरलं तर त्यासाठी कोणती फीस आहे, लेट फीस किती आहे, त्या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. त्याचबरोबर अॅन्युअल रिटर्न अँड ऑडिट अंडर जीएसटी, जीएसटी अंतर्गत अॅन्युअल रिटर्न आणि ऑडिट कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला फक्त थोडाफार न्यूमरिकल भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस कशा पद्धतीने तयार करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट मेंटेन करायचे, त्याचे काही प्रॉब्लेम आहेत, सोपे आहेत, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि या ठिकाणी 6th युनिट मध्ये 6th युनिट सुद्धा आपल्याला बऱ्याचपैकी आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे बघा, ओव्हरयूज ऑफ शेड्यूल्ड एंट्री अँड ट्रॅफिक अंडर जीएसटी. या ठिकाणी जीएसटी अंतर्गत या ठिकाणी कोणकोणत्या जर्नल एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत, त्या सर्व जर्नल एंट्रीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर ई वे बिल प्रोसिजर, ई वे बिल प्रोसिजर काय आहे, ती कशा पद्धतीने केली जाते. त्याचबरोबर अकाउंटिंग एंट्रीज, या ठिकाणी अकाउंटिंग एंट्रीज ऑफ जीएसटी ट्रान्झॅक्शन, जीएसटी ट्रान्झॅक्शन मध्ये या ठिकाणी अकाउंटिंग एंट्रीज कशा करायच्या हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काही जर्नल एंट्रीज दिलेल्या आहेत, लेजर पोस्टिंग काय आहे, ह्या पूर्णतः हा 5th चॅप्टर मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये टॅक्स इनव्हॉइस लॅबिलिटी काय आहे, किंवा या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट लॅबिलिटी काय आहे त्याच्या संबंधित काही प्रॉब्लेम आहेत. आणि या ठिकाणी जी काही जर्नल एंट्रीज आहेत जीएसटी अंतर्गत, त्या जीएसटीचे जर्नल एंट्री कोणकोणत्या आहेत हे पाहायचं. अशा पद्धतीने जी काही जीएसटी अकाउंटिंग मध्ये एकूण 6 चॅप्टर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. जवळपास हे चॅप्टर सर्व सोपे आहेत. त्याच्यामध्ये जर अकाउंटिंग एंट्रीज जर आपण पाहिल्या, म्हणजे जर्नल एंट्री बघितल्या, तर खूप झालं तर एक 7-8 जर्नल एंट्री आपल्याला तिथं कराव्या लागतात, त्याच्यापेक्षा जास्त जर्नल एंट्री त्याच्यामध्ये नाही. आता आपण पाहिलं की हा जो काही सिलेबस दिलेला आहे